हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूया दुधी भोपळ्याची खीर कशी बनवायची। पहिला तर दुधी भोपळा मी किसून घेतला। त्याच्यानंतर त्याला कुकरच्या भांड्यात घेऊन त्याच्यामध्ये थोडे तांदूळ घातले आणि मग कुकरला शिट्ट्या देऊन घेतल्या। मग त्याला थोडंसं रवीनं घोटून घेतलं आणि त्याला फोडणीसाठी तुपामध्ये आपण लवंग आणि मिरी टाकली आणि मग शिजवलेलं जे मिश्रण आहे ते घालून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये गूळ घातला। गूळ घालून पुन्हा एकदा हलवून घेतलं आणि मग ते एकजीव होण्यासाठी थोडासा खव्याचा वापर पण केलेला आहे आपण। त्याच्यामुळे खिरीची टेस्ट पण वाढेल आणि मिश्रण छान दाटसरही होईल। दुधी भोपळ्याची भाजी जास्त खाल्ली जात नाही, तर ही खीर एकदा नक्की ट्राय करून बघा, नक्की आवडेल सर्वांना। आणि ह्याच्यामध्ये गूळ असल्यामुळे गरम दूध करून ह्याच्यामध्ये घाला आणि आपली खीर खायलासाठी तयार आहे। चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।